काय तुम्हाला पण माहिती आहे आपल्या गडचिरोलीमधून 101 लिटरची कावड मारखंड्याला जाते म्हणून? नसणार माहिती झालं, चला दाखवतो. ही आहे कावड जी चालली आपल्या गडचिरोलीमधून मारखंड्याला. तर बघू शकता आपण पहिले आपली अशी मोठीवाली कावड तयार करून घेऊन राहिलो. तेवढ्यातच बघतो तर आपले लहानवाले कावड सर्व तयार होऊन गेलते आणि सर्व लोक तयार पण झालते. त्यानंतर काय आपण आपली मोठीवाली कावड सीधा रस्त्यावरती काढली आणि बघू शकता तुम्ही ही आहे आपली कावड यात्रा. तुम्हाला तर वाटत असणार ही तर कावड खूप वजनी असणार म्हणून, पण ही काय इतकी पण वजनी नाही. एकदा जेव्हा तुम्ही भोले बाबाचं नाव घेता तेव्हा तुम्हाला सर्वच गोष्ट काय हलकी वाटायला लागते. तर मग काय तुम्ही पाहू शकता तिथं आपले 2 मोठे कावड होते आणि बाकी सर्व लहान कावड होते. त्यानंतर आपली रॅली सिद्धी निघली होती आपल्या गडचिरोलीच्या दुर्गा मंदिरपासून मारखंड्यापर्यंत. तर ही रॅली सिद्धा उद्या सकाळला पोहोचणार आहे आपल्या इथं मारखंड्याला. तेवढ्याच भेटले आपले प्रेम करणारे लोक, त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढून घेतली. त्यानंतर आम्ही सिद्धा निघलो एकदम लवकरात लवकर मारखंड्याकडे जायला, कारण की एक तर आपल्या इथं सायंकाळचा टाइम झालेला होता आणि कावड यात्रा पण आपल्याला लवकर लवकर न्यायची होती, कारण की रात्रीचा प्रवास असल्यामुळे. तर मग आम्ही पण लवकर लवकर जायला निघलो तिथून. आणि कोण कोण आपल्या याच्यात कावड धरलेली आहे ते कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा आणि भेटूया.